उल्हासनगरमधील राजकारण व समाजकारणातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते सुरेश देशमुख आणि अर्चना देशमुख हे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात। त्यांनी स्थापन केलेल्या जनाई फाउंडेशनच्या वतीने सुभाष टेकडी परिसरातील महिलांना महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करता यावा यासाठी असलेल्या एसटी स्मार्ट कार्ड नोंदणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात परिसरातील शेकडो महिलांनी आपली नोंदणी केली आणि लाभार्थी ठरल्या। अशा पद्धतीने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून मदतीचा हात देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे संस्थेच्या पदाधिकारी अर्चना देशमुख यांनी सांगितले। जनाई फाउंडेशनच्या वतीने आज शिबिरात सकाळपासून म्हणजे जनसेवेमध्ये खूप जनाई फाउंडेशन आज आहे कार्यरत आहे। तर आज या शिबिरासाठी सकाळपासून नागरिकांची खूप गर्दी होते इथे आणि खूप म्हणजे शेकडो महिलांचा आज प्रतिसाद मला मिळाला, जेणेकरून त्यांनी म्हणजे त्यांना खूप आनंद झाला की या शिबिराचं आज आपल्या वार्डामध्ये कुठंच आयोजन नव्हतं। ते ताई तुम्ही आज इथं आयोजन केल्याबद्दल त्यांनी माझे खूप मनपूर्वक अभिनंदन केलं आणि धन्यवाद पण मानले। आज जनाई फाउंडेशनच्या वतीने NCMC कार्डचं आपण इथे शिबिर आयोजन केलेलं आहे, जेणेकरून महिलांना अर्ध तिकिटाचा लाभ होण्यासाठी हे कार्ड खूप आवश्यक आहे। कारण आपण आता सध्या तर उत्सवाचे सण म्हणजे आता गणपती वगैरे आलेले आहेत, तर त्यांना गावी जाण्यासाठी या सुविधेचा लाभ होण्यासाठी हे आम्ही शिबिर लावलेलं आहे। नमस्कार, मी रुपाली जाधव। जनाई फाउंडेशन मध्ये मला एसटी कार्ड मिळण्याबाबत म्हणजे मी खूप आभारी आहे त्यांची आणि इथून पुढे ते आम्हाला असेच प्रतिसाद देणार। या शिबिराच्या यशस्वीतेकरिता रुपाली राजेंद्र देशमुख, सुरेश रामराव देशमुख, संजय वाघमारे, अभिषेक राजेंद्र देशमुख, दिलीप तामसरे, वंदना अहिरे, सुनीता माळी, दीपाली तामसरे यांनी अथक परिश्रम घेतले।